परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनमी साकरम येषां चरण सान्निध्या जीवामुक्ता भवन्ति साकरम सुख्यातम ज्ञानदान परायण विनायक गुरु ज्ञान प्रताप श्री रंगनाथ गुरु नमस्ते। हाँ जिज्ञासु को ब्रह्मवेत्ता आचार्य की सेवा की कर्तव्यता। हाँ, जिज्ञासू आहे म्हणजे मुमुक्षु जो आहे, मुमुक्षु जिज्ञासू साधक याच्यात फरक असतो। जिज्ञासू म्हणजे नुसती इच्छा करणारा, वस्तू मिळावी ह्याला जिज्ञासू म्हणावं। आणि साधक साधनावर आरूढ असतो तो साधक। हां, आणि मुमुक्षु ते जिज्ञासूचा नंबर दुसरा आणि साधक नंबर तिसरा। नंबर 1 मध्ये साधक, नंबर 2 मध्ये मुमुक्षु, नंबर कनिष्ठ मध्ये जिज्ञासू। साधक हा अर्ध साधनावर, मुमुक्षु तीव्र इच्छा आहे, जिज्ञासू त्याला इच्छा पण थोडं फरक आहे। म्हणून अशा जिज्ञासूने गुरुची सेवा कशी करावी याच्याबद्दल विषय आता। वाणी जाके वेद सम कीजे ताकी सेव हे प्रसन्न जब सेवते तब जाने निज भेव। जा ब्रह्मवेत्ता की वाणी कहिए वचन वेद के समान है, ता ब्रह्मवेत्ता आचार्य की जिज्ञासु सेवा करे। तथा आले मुखावाटे अमृत वचन साधूंची वाणी सांगा लागलो तेव्हा माऊलीन तर असे म्हणले, ही तरी जरा थोडे अलीकडे। माऊलीचे एक तळाचे विषाट सुखे शब्द म्हणून ते वेद जर ब्रह्मवेत्ता महात्मा गुरुजीसारखा असेल तर त्याची वाणी वेदरूप असते आणि त्याचे शब्दही वेदच असतात आणि ते वेद स्पष्ट असतात आणि ते अद्भुत शक्तिशील असते। तळाचे विषाट सुखे शब्द म्हणून ते वेद, त्याच्या विषाट शब्दामध्ये उन्मत्त अवस्थेतले जे शब्द असतात ते वेदच असतं। त्याला एकदा तर काय झालं, बीडचा एक रामेश्वर शास्त्री होता, ब्राह्मण माणूस पण निष्ठा। आम्ही त्यांच्याकडे जायचं, त्यांचे 5 रुपये मी घेतले होते उसने, ते त्यावेळेस जड होते त्यांना बिन मला बी। परिस्थिती आमचे जे मित्रमंडळचे आमच्यापेक्षा दलिदर असते, आता ते थोडे बरे। ते 5 रुपये तर ते म्हणले, गुरुजीचं काय सांगू म्हणले, पहिलं तुकोबारायच्या वाणीत वेद, माऊलीच्या वाणीत वेद, तरी पण गुरुजीच्या वाणीत वेद म्हणले, आम्ही गुरुजीच्या वाणीत येतो आणि अगदी सुलभ भाषेतून त्यांच्या वाणीतून प्रगट होतो। म्हणजे गुरुची वेदवाणी सुलभ सगळ्याला कळेल असं त्या शास्त्रीनं सांगितलं होतं। म्हणून महात्म्याच्या मुखातले आलेले वाक्य ते वेदरूप असतात। म्हणून अशा वेदवाणीची सेवा साधकांनी करायची असते। जर काहे ते सेवाते जब आचार्य प्रसन्न होवे तब निज भेव कहिए अपना स्वरूप जाने। यह कहने ते यह वार्ता जनाई जो आचार्य की सेवा है सो ईश्वर की सेवा से भी अधिक है। म्हणून श्रीगुरूंची सेवा, श्रीगुरू म्हणजे गुरुजी सारखे महात्मे बरं का। मला त्या आताच्या अनुसंधानामध्ये 2 वाक्य इतके महत्त्वाचे मिळाले। काही वेदांत मोठकरी करून केलेलं असतं, काही वेदांत भावडेलं असतं। हे वाक्य मी आणखी विचार करतो, ह्याचे खूप महत्त्वाचे विषय सोडून द्या।
पण गुरुसारखे ब्रह्मवेत्ते महात्मे तयाचे विशेष सुखे शब्द म्हणे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब अरे ते चालतं बोलतं ब्रह्म असतं झालं परमात्मा देवतेचे संत देवतेचे संत निमित्ताच्या प्रतिमा हे संत जे असणारे महात्मे ते देवच असतात ते ब्रह्मरूपच असतात म्हणून अशांची सेवा करणं त्यांच्या शब्दात वागणं तरच त्याला ते लाभ होतो त्याच्या ठिकाणी आत्मतत्व कळल्या जाते आणि जन्मण्याची भीती नाहीशी होते म्हणून आत्मतत्व अशाच महात्म्याकडून कळत असतात बाकीचे पंडित शास्त्री विद्वान कर्मठ उपासक यांच्याकडून हे कळत होत नसतं उद्धार जर होत असेल तर एक ब्रह्मवेत्ताच पाहिजे ब्रह्मवेत्त्याकडूनच हे मुक्त होत असतो जो काय ते जो ईश्वर की सेवा है हां एक वाक्य राहील आणि ईश्वराच्या सेवेपेक्षा श्री गुरु सेवा श्रेष्ठ आहे याच्यावर एक विषय सांगितला याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये नरसिंह सरस्वती किंवा एक दत्तावताराचा पुरुष शिष्याची परीक्षा पाहण्याकरता त्याने रूप बदललं बरेचसे शिष्य होते बरेच शिष्य असून त्याच्यात एक संदीपक म्हणूनच शिष्य निवडला आणि ते म्हणलं मी तुमची सेवा आणि 21 वर्षापर्यंत करेन त्यांनी सांगितलं 21 वर्ष मला भोग आहे आणि माझा भोग रगतपती आहे तर जीवा झळेल हातपाट झळतील नक्क बोटे वाढतील अंगातून पुण्य गेल सगळी घाण होईल असा भोग मला 21 वर्ष आहे आणि ते तू करशील का सेवा तुला कळशील का काय नाही म्हणलं बाकी विस्तार न करता करेन मला त्याने आणि हे नाटक असतं दत्तगुरूचंच होतं ते स्वरूप मग त्याने गेले की सगळे शहरावर हातापायावर बोट गेले कानाची लाली झाली आणि व्हायला लागला पूग निघायला लागला सगळे घाण तरी पण तिथं काशीला असताना काशीला घेऊन चल म्हणजे तर तो शिष्य खरा सांगायला लाज वाटते आम्हाला आता गुरु शिष्य नुसते नावाचे तात्विक नाही झालं तर तिथं विश्वनाथ दर्शनाला जात नसतो तो एक स्वतःच्या देहाची कदर करीत नाही 2 आणि त्याचं म्हणून तशा अवस्थेत सांभाळलं की मग खायला आणून दिलं ना तर ते सांडून द्यायचं चांगला म्हणायचा चांगलं मिळालं कमी चांगलं म्हणायचा आणि शिव्या द्यायच्या पण ती आपली सेवा करीत अशी 21 वर्ष सेवा केली तशा अवस्थेमध्ये मग तिथं ब्रह्मदेव विष्णू शंकर सगळे आले त्याकडे कपडे घेऊन जायचं नदीला धुवायला भागीरथीला ते कपडे धुताना पहिले शंकर आले म्हणजे अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालो काय इच्छा सांग म्हणजे म्हणजे काय तुम्हाला मी कोणी बोलवलं म्हणलं तुम्ही माझ्याकडे आला मी तुम्हाला कधी बोलवलं कधी सेवा केली तुम्ही मी तुमची नाही झाली नाही म्हणजे गुरुच्या सेवेमुळे मी आलो गुरुसेवेमुळे आलं तरी पण मी काही मागत नाही गुरुला विचारल्याशिवाय मागत नाही गेले विचारलं अरे म्हणजे माझ्या भोगाच्या निवृत्तीकरता काही मागू नको बस मला हेच राहू दे भोगाचं भोगून संपवलं तर मागू नको बरं मग गेलं माघारी शंकर पुन्हा विष्णूकडे गेले विष्णूला सांगितलं असं गुरुभक्त आहे ते पुन्हा विष्णू आले त्याने म्हणले अहो म्हणजे जमल मी कधी बोलवलं ही गुरुनिष्ठा म्हणजे ब्रह्म विष्णूमय ज्याची छळावया येते मग ज्याची परीक्षा पाहायला येतात पण न हले आत्मनिष्ठा त्याची निष्ठा बदलतच ना गुरुविषयी अशी सेवा केल्यावर मग तिचा आनंद प्राप्त होतो त्यांच्या कृपेने याला सांगायचं असेल तर गोरक्षनाथाने न मागता डोळा दिला महिनावतीनं 6 महिने सेवा केली मांडीची उशी केली जालिंदराच्या ज्या मांडी पोकरली तरी जालिंदरची झोप मोडेल म्हणून मांडी नाही हलू दिली असेच जेव्हा सेवा करावा तेव्हा त्याला अमरपद मिळत असतं तेव्हा त्याला खरा आनंद मिळत असतो आणि मग त्याचे गुरु शिष्याचं खरं नातं तिथं असतं आता गुरु आणि शिष्य रामकृष्ण हरी न सांगण्याचा विषय आहे त्याला या वर्तमान काळामध्ये या नात्याचे अनुभव मला दादा आणि गुरुजी यांचे चैतन्य स्वामी गुरुजी हे 3 व्यक्ती माझ्या समोरच्या 17 वर्षे गुरुजी दादांच्या विचारात राहिले ते म्हणले मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुला प्रभाकर सांगणं
प्रभाकर दादाने 3च लोकांना सांगितलं, हो नीट काय काढून टाकते. एक सोलापूरच्या शिंपेच्या पोराला काढते, आणखी मनातून गेलं म्हणजे मला सांगण्याचा उपयोग होईल. आणखीन एक दुसऱ्याला आणि तिसऱ्यांदा गुरुजीला. तर ते म्हणले मी आता तुला शेवटचं सांगणार आहे, पण माझ्या विचारात. मग त्यांचा विचार कधी यायचा, कधी दादा पहाटे 4ला यायचे, कधी दुपारी 2लाच यायचे. गुरु 24 तास बसलेले. हे गुरु शिष्याचं नातं असतं. आता वगैरे चला कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही. गुरु शिष्य असल्यावर आनंद भोगायला वेळच नसतो. खऱ्या आनंदामध्ये चल पुढे लिहिलं चांगला होता. जो ईश्वर की सेवा है सो अदृष्ट फल का हेतु है, और जो आचार्य की सेवा है सो अदृष्ट फल और दृष्ट फल दोनों का हेतु है. आता याच्यामध्ये देवाची सेवा केली तर अदृष्ट फल मिळेल, म्हणजे पुढच्या जन्मात म्हणा काय कालांतराने. पण श्रीगुरूंच्या सेवेमध्ये, संतांच्या सेवेमध्ये दोन्ही फल आहेत. व्यावहारिक फल आहे आणि पारमार्थिक फल आहे. पारमार्थिक फल जीवनमुक्त होतो हे त्यांच्याने. रविदीप हिरा दैवते देखणे आदर्श दर्शने संतांच्या, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर न कळे साचार ब्रह्माधिका. मिष्टान्न भूक संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न भूक निवारण. माय बाप पिंड पायेला माया जन्म मरण जाया संत संगे. तुका म्हणे ते न पाचार्य जावे संत चरण भावाला. म्हणून ही रविदीप हिरा दावी ते देखणे हे प्रकाशरूप पदार्थाचं पण संतांचे दर्शन आदर्श. संतांच्या संगतीचे आदर्श म्हणजे न कळण्याचा विषय कळून देतात, त्याला आदर्श म्हणा. आणि त्यांच्या कृपेने व्यवहारसुद्धा जोडतो. त्यांच्या कृपेने तपश्चर्या होते, त्यांच्या कृपेने आरोग्य. सांगतोला विश्वास आहे का माझा? माझं शरीर आज 106 वर्ष झालं, आणखीन तुमच्यापेक्षा काटक आहे. काय कारण आहे? त्यांच्या संगतीत मी आता विषय निघाल म्हणून सांगतो. कालवणाला असं बुडबुड यायचे, ते मी कालवून खायचं. आणि भाकरी असे तुकडे तोडले मग त्याच्या तारा व्हायच्या. इतक्या भाकरी खाल्ल्या. असं त्या कालवण अशा बुडबुड यायचे, आणि ती खाल्लं तर मस्तीत राहायचं. ही त्यांची शक्ती. मला ही त्यांची शक्ती केल्याचा विषय नाही माझा, त्यांचं ही शक्ती असते. म्हणून त्यांच्या मनात जर आलं तर ते व्यावहारिक राज्य देतात आणि जीवनमुक्त बी करतात. म्हणून गुरुची सेवा काया वाच्या मनाने करणारा तो खरा शिष्य. नाहीतर काय आता ते शिष्याला बी चव नाही, त्या गुरुलाही चव नाही. हा काय नाही, उगं नातं आहे गुरु शिष्याचं, खरं नातंच आहे. एकच सांगू माझी गुरुची आठवण. गुरु केलं, गुरुच्या शब्दात थुकायचं असलं तर गुरुला विचारावं लागतं. सांग कोण आहे इथं? कसलं गुरुच्या अधिकारीच नाही, त्या अधिकारीच नाहीत. जो वस्तु धर्म अधर्म की उत्पत्ति द्वारा फल का हेतु होवे सो अदृष्ट फल का हेतु कहिए. आणि जे पाप पुण्याचं जे फळ आहे ते अदृष्ट आहे. आता जरी पुण्य केलं पुढच्या जन्मात, आता पाप केलं पुढच्या जन्मात होईल. पण साधूंचं जे वर्तमान कालामध्ये तुला जन्ममरण रहित आणि अखंड सुख प्राप्त करून हे दृष्ट फल साधूच्या संगतीत. जो वस्तु धर्म अधर्म की उत्पत्ति से बिना साक्षात फल का हेतु होवे सो दृष्ट फल का हेतु आहे ना. तिथं धर्माची गरजच नाही, पाप पुण्याची गरज नाही. वर्तमान काळात सांगू तुम्हाला, तुमचा निश्चय नाही, तुम्हाला मन कळत नाही का? मग मनाला जाणार तो परमात्माच. कुठं निश्चय होतो? मग ह्याला काय करावं लागलं? तर तप करावं लागलं, कपडे धुवावं लागले, पैसे मागितले, काय केलं? निश्चय नाही झालं. गुरुजी म्हणायचे त्या मुकुंदराव स्वामींनी तरी जय पावला एका क्षणात दाखव, मी तर त्याच्यात दाखवतो म्हणे. पण अधिकार तुमचा कुठे? त्याला समाधी लावली, घोडानं लावलं, रिकबीत पाय ठेवा लावला. पण ती म्हणायची माझी गुरुजी रिकबीत पाय ठेवायच्या आधी मी तुम्हाला मुक्त करतो, पण अधिकारी नाही झालं. तेवढाच एक महात्मा त्रिभुवनात होऊन गेला वर्तमान काळात. बाकीचे असते, बाकीचे मला कोणाची निंदा स्तुती नाही. वर्तमान काळात जर जीवनमुक्त निर्भय यमाची यातना, यमाची भीती नाही शिकली गुरुजींनी. तुम्ही किती शाळे जरी असला तुम्हाला यम फटके देणारच आहे त्याला.
हो. का भगवंताने ज्याच्या नर दे दिला त्याचं कर्तव्य सोडलं नाही त्याच्या मागला, मग ते चुकतं का नाही? जन्मदाते आई वडील जर त्या मनासारखं नाही वागलं तर मुलावर उदास होतात, मग त्यांनी तर तुला देह दिलाय. तसं श्रीगुरूंचं जर नाही केलं तर श्रीगुरू तुम्हाला काय, माझं काम फक्त सांगायचं आहे, त्याच्यावर तुझं काही करायचं कर. श्रीगुरू वेगळे, शिष्य वेगळे, सदशिष्य सद्गुरू वेगळे आहेत. पण चला असं सांगतो विषय आला म्हणून. ईश्वर की जो सेवा है सो धर्म की उत्पत्ति द्वारा अंतकरण की शुद्धि रूप फल का हेतु है. हा, जर चित्तशुद्धीने भगवंत सेवा केली तर अंतकरण शुद्ध होतं, निष्काम केले तर. याते ईश्वर की सेवा अदृष्ट फल का हेतु है. म्हणून ईश्वराची सेवा अदृष्ट फल म्हणजे पुढे होणारं उद्या होणारं काम आहे. पण श्रीगुरूची सेवा ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण वर्तमान काल का भविष्यकाल. मग वर्तमान काळामध्ये साधू तुला मुक्त करतात, उद्या नाही. खऱ्या साधूचा खऱ्या शिष्याचा अनुभव वर्तमान काळात आहे, उद्या नाही. प्रपंच उद्याच्या आशाने चालतं जीव. हे सर्व सुखाची आशा जन्म गेला. जीव हा नुसता आशावर जागला आहे, सुखाची याची भेट नाही. द्या सोडून तो विषय माझा नाही. पण साधूंच्या विचारामध्ये साधू सद्गुरू नाही की कृपा मज केली, निज वस्तू जावली माझी मज. हे वर्तमान काल का भविष्यकाल? वर्तमान काल. मग आम्ही तुम्हाला सांगतो, तो मनाचा द्रष्टा आहेस, मनाचा द्रष्टा तो परमात्मा तूच आहेस. मन हे दृश्य आहे. हे किती वेळ लागते तुम्हाला? कधी कळतं हे? उद्या का आता? मग वर्तमान काल आहे का नाही? मग असा जो महात्मा गुरुजीसारखा गुरुजी असणारे अशांची सेवा तनु म्हणून जीव चरणसे लागावे. तनाने मनाने धनाने त्यांची सगळी सेवा करावी, पण अशा महात्म्यांची. नाहीतर मग काय, इतर नको सांगायला, मला इतर सांगायचा विषय नाही माझा. और आचार्य की सेवा धर्म की अपेक्षा विना आचार्य की प्रसन्नता करके उपदेश रूप फल का हेतु है. आणि श्री गुरूंची सेवा प्रसन्न होईल अशी सेवा करावी. मग त्या सेवेमध्ये श्री गुरूंची सेवा कशी करावी ते 13 ज्यामध्ये माऊलीनं 150 का काही वळं घातल्यात. ज्याला श्री गुरु सेवा करी त्याने ते 13 अध्यायातले आचार्य उपासनं या पदाचं वाक्याचे आहे ते वाचून काढावे. म्हणजे त्याचं श्री गुरूची कशी सेवा सांगितली, ती स्थूल ध्यानाने कशी, मनाने कशी, शरीराने कशी, पैशाने कशी, सगळी तिथे सांगितली. याते दृष्टफल का हेतु है. म्हणून साधूंच्या संगतीमध्ये दृष्टफल म्हणजे वर्तमान काळात आहे. और धर्म की उत्पत्ति द्वारा अंतकरण की शुद्धि रूप फल का हेतु है. आणि धर्म म्हणजे भक्ती, धर्म म्हणजे कर्म, धर्म म्हणजे जप. अशा जर केलं निष्काम तर चित्तशुद्धी होते. पण श्रीगुरूंची कृपेने वर्तमान काळात ब्रह्मानंद होतो, अज्ञान नाहीच होतं झालं. याते अदृष्ट फल का भी हेतु है. म्हणून श्रीगुरूची सेवा अदृष्ट फलाचे कारण आहे. ईश्वर सेवा आणि श्रीगुरूंची सेवा दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फल देतात. इस रीति से आचार्य की सेवा ईश्वर की सेवा से भी उत्तम है. म्हणून याच्यापेक्षा देवापेक्षा श्रीगुरूंची सेवा ही उत्तम आहे. याला एक सांगतो, गुरुजीने सांगा माझ्या. देवाला शिळं पाणी घातलं तरी का देव काही म्हणत नाही, आणि ताट घातलं तरी काही म्हणत नाही. पण श्रीगुरू विधीनं वागवे, जिथं आणि मला पाहिजे तसं वस्तू मागतात आणि तितकं ते करावं लागतं. का आता काय सांगू, ही तुला सांगण्यासारख्या गोष्टीच नाहीत. जाय त्याच्या अंशाच्या अंकडे. हो, माझं आमच्या मंडळमध्ये उत्तम खरा नंबर 1 मध्ये गुरु शिष्य निघाला. आम्ही होतो त्याच्या काही लपट शिष्य आहेत, नावं सांगत नाही, काही भाडोत्री शिष्य आहेत, काम गरजाव, पण निष्ठावंत आमच्या सगळ्यामध्ये उत्तम आहे. तो 3 महिने त्याला दिवस आणि रात्र सारखे होते. काय सेवा असेल. आणि गुरुजींचे संन्यासी अशी धरली. हो, म्हणून अशा शिष्याला गुरुजी म्हणे, उत्तम तो जर नाही मुक्त झाला तर मला परत यावं लागलं तुझ्याकरता. याला म्हणजे गुरु शिष्यच नातं. गुरुची गाडी उभा राहिली म्हणजे शिष्य संन्यासात जातोय. ही गुरु शिष्यच नातं आहे. गुरु शिष्याची वेगळी जात आहे.
चालत राहा. त्याला उभा आला विषय म्हणून सांगतो. याते जिज्ञासू सर्व प्रकारचे ब्रह्मवेत्ता आचार्य की सेवा करे. म्हणून जिज्ञासू असणारा सगळ्या प्रकारांनी श्रीगुरूंची सेवा करायची. आचार्य म्हणजे श्रीगुरू सर्व प्रकारे म्हणजे कायाने वाचाने मनाने धनाने सगळ्यांनी सेवा करायची. सगळं गुरुचं आहे. म्हणून त्या गजानन विजयमध्ये नाही काढलं ते एक शेतकऱ्याचं ते कोणतरी होता भोट, त्याच्यात तो एक शेतकरी होता तर जवारी खाल्लेली. त्या गजानन महाराज त्याला जागं केलं. तो तळमळीत राहिला. तर ते मग महाराज म्हणले नाही 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 नको करू, तो इमानी शिष्य आहे, इमानी भक्त आहे. हो, मग अशी इमानी असलेली त्याला लाभ होत असतो. हे आता सगळं सावळा गोंधळात आणि वरून दाखव शिष्यपणा. हां हां. अथ आचार्य सेवा प्रकार. मला आता आचार्य सेवाची रीत कशी, आचार्य कसे आहे, त्यांची काय सेवा कशा रीती करू हे सांगायचं. हे जब ही गुरु संग करे दंड जिमी दंडवत धारे उत्तम अंग पावन पाद सरोज रज. श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडोट. ही तर पहिलं. इथे एक अंग माझी गुरुची आठवण सांगतो, पण इथं लिहिलेला विषय सांगतो. गुरुजी पैठणला यायला निघाले. गाडीमध्ये सामान ठेवलं, कपडे लत्ते काय सगळं ठेवलं. गाडीत बसायचे एवढे कृष्ण महाराज तिथं गेले. साखरे महाराज कृष्ण महाराज तर ते म्हणले माझे घर एकनाथच तिथं आलेत, कशाला जाऊ. सामान सगळं खाली उतरवलं आणि तिथं राहिलं झालं. गुरुजी नाही आले पैठणला. साखरे महाराज तिथं गेले. आता आहेत ते गेल्याबरोबर गाडीमध्ये सगळं सामान ठेवलं होतं, पण ते म्हणले माझा एकनाथच इथं आला काय तिथं पाहून. मग सगळं सामान खाली ठेवलं. याचं नाव श्री गुरुची सेवा. आमचे शिष्यांना मी कसे आहेत ज्याचं काय उपयोग नाही. तर ते लाभ होतो. अशी निष्ठा अशी झाल्याशिवाय लाभ होतोच नाही. पण साधूंचं अंतःकरण समुद्रासारखं असं गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पाहिजे आपल्या. त्या शिष्याचे गुणदोष न पता त्याला घेऊन चलत असतात. झालं अनेक व्यक्तींनी त्याचे मनातले अधिकार दोष निवृत्त करतात आणि त्याला बनवतात. हे करून शिकवती हे त्यांचा उदात्त आहे. परंतु गुरु शिष्याचं नातं त्रिभुवनामध्ये वेगळं आहे. झालं त्याला गोरक्षनाथन मच्छिंद्रनाथात न सांगता डोळा दिला आणि मच्छिंद्रनाथने एका क्षणात डोळा नीट केला. असे दोन्ही असावं लागतं. हां मला सांगायचं राहिले गुरुजींची माझ्या दादांची गोष्ट. एक भाग सांगितला. संन्यासी स्वामी चैतन्य स्वामी नाव त्यांचं. ते 16 जिल्ह्याचे मालक होते अगोदर. किती एकदाच कारभार करीत 16 जिल्ह्याचे. 4 मुलं, कोणी सिव्हिल सर्जन, कोणी मुख्य प्राध्यापक, कोणी जज, कोणी असे कोणी 42 असे 4 मुलं त्यांचे. पद्मिनी मी त्यांची स्त्री पाहिली स्वामींची पहिल्या आश्रमातले. पद्मिनीसारखी स्त्री आणि मग जमीन 85 एकर का काय इतकं असेल. पण स्वामींनी संन्यास घेतला, सगळं टाकलं आणि मोदीकरी मागून गुरूंच्या सेवेत राहिले. हां ते बी भगवे कपडे घातले. ते बी सवळ्यात मोदीकरी मागायचे. खापराचं भांड मोदीकरीला, प्यायला खापराचेच चरवी. याच्यात त्याग एवढं केला स्वामीने, तेव्हा आनंद भोगता आला. इथं तर काय आता ज्याचं म्हणून विचारायचं झालं तर सांगायचा मुद्दा याच्यातला दुसरा राहायला महत्त्वाचा. माझ्या देखत गुरुजी आळंदीला निघाले. स्वामी महाराज असे उभा राहिले. ते काठी अशी घेतली, स्वामीने अशी दंड असे लावलेली काठी आणि गुरुजी समोरून आले. आणि गुरूंचे शिष्य जरी होते, श्रोते जरी होते, पण आश्रम श्रेष्ठ असल्यामुळे गुरूंचा अष्टांग दंडोत केला स्वामीला. गुरुजीकडून उद्धार झाले, गुरुजीकडून ते मुक्त झाले, पण पद वेगळं. संन्यासी आश्रम सगळे श्रेष्ठ असो म्हणून गुरुंनी साष्टांग दंडवत घातलं वाद्य एकच. अजून स्वामीच्या डोळ्याला धारा किती लागल्या सांगता येत नाही, इतक्या धाऱ्या लागल्या. हे आई मोडलं असतं ना तर पती पत्नींना असतं ह्याच्यात. पती पत्नींना धाक असतो, आई मुलाच्या याच्यात निर्विकार प्रेमाचा व्यवहार असतो. असं हे आहे. पण इथं का आई खरं नाही, तुमच्या मतानुसार आम्ही वागायचं तरच ते परमार्थ.
नाहीतर महाराज आपला झेपतच नाही, नको आम्हाला ते, तुम्ही आपलं काही करा. शेवटला असं ऐकावं लागतं. काही लोक ऐकावं लागलं. हो, पण नाही, पण इथून जर गेला तुला त्रिभुवनात जागा नाही मिळणार कुठं. हां, त्रिभुवनात तर जागा नाही मिळायचं, पण तुला अखंड दुःख भोगावं लागेल. हो, कारण खऱ्याच्या बाजूला गेलो, खोट्याच काय राहील. उघडच आहे का शाप आहे काही. खऱ्याला सोडून बाजूला गेल्यावर त्याला दुःखच भोगावं लागेल. ते बी असं दुःख, त्या दुःखाला कोणी आश्रय देणार नाही. हां, चला, हे तुला शिकवतो बरं का. मी तुला गुरु म्हणून सांगत नाही, तू शिष्य म्हणून सांगत नाही. आपण मिळून चिंतन करतो, हे लक्षात ठेवा. गुरु शिष्याचं नातं वेगळं असतं. त्याला दादांची गुरुजीची जोड होती. जब गुरु प्राप्त होवे एक झालं, एक वाक्य. गुरुजींची आठवण आणि विचार करण्यासारखा विषय बरं का. शब्द जरी व्यावहारिक असले तर वर्म वेगळं असतं. नांदेड इकडे वसमत सेलू माणूसला आले गुरुजी दादा कार्यक्रमाला, आणि त्यांनी पत्र लिहिलं की मी येतो, एक माणूस माझ्याबरोबर आहे म्हणून. ते गुरुंच्या हातात पत्र पडलं. गुरुजी म्हणले असं कसं लिहिलं दादाने. दादा म्हणजे तुम्ही एक माणूस लिहिलं बरोबर. म्हणले हो. आता त्याचा अर्थ फार वेगळा आहे. अरे माझी बायको सांगू का, ही माझी बायको आहे म्हणून. इतका आवाचे सिद्धांत असतं गुरु शिष्याचं. शिष्यसुद्धा दादा म्हणून घेत नव्हते. हे माझं शिष्य ही सुद्धा म्हणून घेत नव्हते. तेव्हा ती गुरुपद अशा कोणी असला तेव्हा उद्धार होत असतो. तसं नाही. हे आहेस ना माझं शिष्य, मग काय सांगायचं जगाला. माझा शिष्य मला माहीत का, जगाला करू माहीत. ही माझी बायको म्हणून देऊ का देऊन दे. ही वेगळंच असतं झालं. म्हणून जावी त्याच्या वंशाच्याकडे, तेव्हा हे लाभ होत असतो. आता आपण विषयाकडे लिहिलेल्या. जब गुरु प्राप्त होवे तब दंडकी न्यायी साष्टांग प्रणाम करे. कसं करायचं. दत्त गुरु हे श्री गुरु नमस्कार, ते मी फोनवरून. आहे का मेळ कशाचा यार. म्हणून श्री गुरु भेटल्यावर, साधू भेटल्याबरोबर साष्टांग दंडोत करायचा. साष्टांग दंडोतमध्ये जसं काठी पडते तशी त्यांच्या पायावर साष्टांग दंडोत करायला पाहिजे. तसं आमचं नारायण करतो कधी कधी, पण त्याला एकदा दोनदा दापलं तो आपण करत नाही. तरी येतो का दंडोत महाराज. चला. और पावन कहिए पवित्र जो है पाद रूपी सरोज कमल, तिनकी रज जो धुरी ताकू उत्तम अंग कहिए मस्तक ऊपर धारे. हा ना. कसं आहे आता. गुरुला तांबे बनून द्यावं लागतं शिष्याला. म्हणून संत चरण रज लागता सहज, या वाक्याचा अर्थ बघ तुका. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. माझ्या गुरुच्या पायाच्या धुळीनं मन पवित्र होत होतं. बैठल्यावर मन निर्विषय होत होतं गुरूंच्या पाहिल्यावर. अधिकार मग इथं लिहिलंय की त्यांच्या पायाची धूळ घ्यावं, आपलं मस्तकाला लावावी. हे असतं अधिकार. नाहीतर मग आता काय. चला, हे असलं तरच जीवनमुक्त होते. हे असलं तर आनंद मिळतो. हे असलं तर अखंड सुख मिळतं. हे असलं तर वासना नाहीशी होती. हे असलं तर अज्ञान नाहीच होतं. तरच जन्ममरण चुकतं. जन्ममरण चुकलं तर येत नाही झालं. मग अखंड अक्षय सुख मिळतं. मग परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. असे सेवा केली तर माणसं साधूच्या सेवेला कंटाळतात, नाही त्याची सेवा करतात. नाही ते सेवा करतात. आता नको सांगायला झाला, तो विषयच नाही माझा. गुरु समीप पुनी करी हे वासा, ज्योती उत्कट हे जिज्ञासा, तन मन धन वच अर्पी दैवे, जो चाहे हिय बंधन छेवे. बस हे सगळे त्याला एक वय माऊलीचे हसवालाच्या पर्यंत गुरुनामाचा जप करी. असं गुडगुड 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 करताना तसं सतत गुरुस्मरण त्यात चाललेलं असतं.
गुरुवाक्य वाचून हाती शास्त्र नशे ही वाचिक चोप ही वाचा अर्पण केली गुरुला. गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती नशे. गुरूंचे वाक्य जे असेल तेच चालायचं. आणि गुरुनामाचा जप कसाच म्हणून तर ज्ञानबा तुकाराम म्हणून माऊली माऊली म्हणून माऊली माऊली. म्हणून श्री गुरुसारखा असता पटी राखा म्हणून त्यांचं नामचिंतन केलं पाहिजे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे त्यांचे तटस्थ लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. हे अशा स्वरूपात ध्यान केलं पाहिजे. ही त्यांचं मन अर्पण, त्यांचं दिलेलं मंत्र वाणी घोकलं ही त्याची वाणी अर्पण. चला महाराज, आता मी एकादशीला जाऊ का पंढरीला? कोणाला विचारतोय महाराज? मी काय नाही बघा, मी तीर्थयात्रेला गेलते. तुला कोणी सांगितलं तीर्थयात्रेला जायचं नाही? ह्या लोकांनी बिल घातलं. मग गुरुची किंमत ही केली काय तो? पण हे आम्हाला सगळे घेऊन चालावं लागतं. नाही मला मोडताच येत नाही, मग जावंच लागलं. अरे मोडता येत नाही, मग तू प्रसन्न कसे होते सुद श्री गुरु? आणि वचनांना मोडी बोलवले ते हे वाक्य कुठे लागतोस? म्हणून श्री गुरूंची सेवा चालू आहे. अथ तण अर्पण प्रकार. हा चला. तण करी बहु सेवा विस्तारे आज्ञा गुरु की कबहू न टारे. हां त्याला गुरुतीर्थमध्ये धौम्य ऋषी शिष्य त्यांची शरीराने सेवा करायची. काय काय करे शरीराने ते जे सांगतील ते करायचे. त्याला धौम्य ऋषीचा एक अरुणी शिष्य होता पहिला. त्याला सांगितलं नदीला पाणी आलं आपल्या शेताला घाल. शेताला पाणी काय आडवं, मग ती आडवा पडला नदीत आणि पाणी नेलं शेतात. त्याला वाच काय ते वाक्य वाचा, वाक्याचा अर्थ सांगायचा आहे. तण करी बहु सेवा विस्तारे आज्ञा गुरु की कबहू न टारे. बस आता तण म्हणजे शरीर, त्यांच्या आज्ञेनुसार ते सेवा कर. त्यांनी जे सांगेल ते करायचं. घर झाडायचं, सारून करायचं, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, ही सगळी साधूग्रस्त आश्रम असले तर त्यांचं घरदार झाडायचं, पाणी आणायचं. ब्रह्मचारी असले त्यांच्या छाट्या धुवायच्या, त्यांचं मठ झाडायचा, त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालायचा. चला पुढे. मन अथ मन अर्पण प्रकार. मन में प्रेम रामसम राखे हे प्रसन्न गुरु इम अभिलाखे. आता काय हे सांगायला लाज वाटते बघ. किती प्रेम असावा गुरुविषयी ते गोरक्षनाथचं चरित्र ऐकावं. गोरक्षनाथचं चरित्र ऐकावं. गुरुविषयी प्रेम किती ते गोरक्ष चरित्र. एकदा 2 शब्द सांगतो. मन प्रेम सगळं गुरुला अर्पण करावं. मन म्हणजे सगळं प्रेमाचा विषय गुरु असावा. हो त्याला प्रेम सांगतो. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विण देव दुजा नाही त्रिलोकी. गुरु ही साधकाशी साय. गुरु ही भक्ता लागी माय. भक्ता घरी दुबत तसे. अशी स्थिती असते शिष्याची. आता गुरु ही साधकाशी साय, गुरु भक्ता लागी माय, गुरु संत कुळीचा राजा. ही किती प्रेमाचं लक्षण झालं. पण जीव काय आता ते नको सांगायला झालं. नुसत्या गोष्टी करतो तोंड तोंबडेपणा आणि सगळं त्याचं मन कुठं असतं ते त्याला माहीत असतं झालं. म्हणून अरे श्री गुरुच्या चिंतनाच्या व्यवहार कुठलाच येऊ नये तरच ते आनंद होतो. म्हणून वाणीमध्ये मनामध्ये जे मनाचा विषय काय प्रेम आहे. मनाचा विषय काय आवड आहे. मग मनाचा विषय आवड असल्यानंतर काय आवडावा श्री गुरु असावा. आवड काय आवडतंय बरं प्रेम कुठे आहे. दादांचं गुरुचं प्रेम मला माफ नव्हतं. आता ते गुरु आणि शिष्याला प्रेमाचं माहीतच नाही कोणाचं आहे ते. म्हणून ह्याला भाडूत्री वेदांती म्हणावं. प्रेमाद्वारे साधूंच्या प्रेमाला जोड नाही झाला. प्रेम वरती पे. प्रेम जो भक्ति सो राम कहिए परमेश्वर ताके सम कहिए तुल्य राखे. हो अर्थ यह जो गुरु को परमेश्वर जाने के ताकि भक्ति करे या में यह श्रुति प्रमाण है
जिसको देव विषय परम भक्ति है और जैसी देव विषय है तैसी गुरु विषय भी परम भक्ति है. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव असंच मनात सिद्ध झालं तर इतकं प्रेम राहिलं तर ते मन अर्पण. नाहीतर गुरुजीने सांगितलं, सांगतो उदाहरण, गुरुजी म्हणायचे बाबा आमचे लई त्याग आहेत, बाबाला ताक आवडत आहे, लोणीचे वाट्या कोणाला रे, त्या झिपरीला काय, त्याच्या भाषेत लोणी पोरं सोराला बायकाला आणि महाराजाला ताक देतो, ही काय प्रेमाचं लक्षण नाही काय, हे मनाचं लक्षण नाही का. श्री गुरुला मन अर्पण केल्यानंतर तुम्हाला राहिलं काय शिल्लक, तो मुक्तच आहेस ना. पण नाही झालं तसं झालं, तसं नाही. असा जो मनाला मन अर्पण केलेला साधक ते तर कामच भागलं त्याचं. मनच नाही म्हणल्यावर काय, कशाला काय राहिले याचं असं ते. आणि मन अर्पण केल्याचं एकच खूण, वचनानं मोडी बोलवले ते. एकदा एक सांगतोच माझ्या गुरुची आठवण. गुरु शिष्याचं रूपक केलं गुरुने. शिष्य म्हणला, महाराज तुमचं मी म्हणून ते ऐकन, उडी टाक म्हणली व्यवस्था तर उडी टाकेल, पण जर माझं काम नाही झालं तर तुमचं नरड वाघासारखं फोडेल. गुरुजी तसेच होते. गुरुजी म्हणले जर नाही तू मुक्त झाला, जर माझ्या बोताचाच बाजू तो जर खेळटन पाठ बडवीन. मग अशा निश्चयाला आनंद होत असतो. इथं एक शब्द सहन होत नाही आणि चोरून सगळे धंदे करायचेत. हे गुरु शिष्याचं नातं नाहीच. चला त्या एक उदाहरण सांगतो, एकच थोडंसं ऐक. गुरु शिष्याचं नातं आश्रमामध्ये एक पती पत्नी होते, नवरा बायको. नवरा बायको दादाकडे ऐकायला होते. किती असते प्रेम आणि किती वागावं लागतं हे त्यावर उदाहरण सांगा गुरुजींनी. आणि राहिले झालं, दोघंही आनंदात राहिले, दोघंही दादांची सेवा करून मुक्त झाले, चिंतन झाले दोघंचं. पण निष्ठा आचार त्यांचं मंडळीचं दुखावं लागलं, त्या मंडळी दुखावं लागलं त्या बाईंचं. शेवटचं आयुष्य संपायची वेळ आली. आयुष्य संपायच्या वेळेमध्ये म्हणजे हे पहा आता काय आयुष्याची मर्यादा, आता आपलं काही काम नाही, दादांच्या कृपेने आपलं काम भागलं आहे. पण लोकव्यवहारदृष्ट्या शरीराचं आता काही संपणारच आहे. पण एकच माझी इच्छा आहे तुम्ही की मला तुम्हीच आंघोळ घाला, तुम्हीच कपडे नेसवा. गुरुजींनी सांगितलेलं बरं का, हा विषय म्हणायचं काही नाही माझ्या झालं. तर त्यावेळेस म्हणजे असं का म्हणजे हे शरीर फक्त आईनं तुम्हीच पाहिलेलं माझं उघडं वागडं, पण कुणालाच माहीत नाही. इतकी एकाग्रतेवरती असायचं हे लाभ होत असतो. आता बघा काय काय असतं ते. मुक्त झालं बोलले, पण हे शेवटचा सिद्धांत व्यवहार असा आहे, इथं सो तुम्ही करा. म्हणजे ह्याला म्हणजे तप. आणि अशा तपासवी बी आजही काही लोक आहेत, तेव्हा जग चालतंय. म्हणून मन अर्पणाचा फरक. मन अर्पल्यावर काय राहिले, मन अर्पलं प्रेम, आनंद, हे सगळे त्यांना आहे ना. इस महात्मा को ये कहे जो ब्रह्म आत्मा की एकता रूप वेद के अर्थ वे आप ही प्रकाशते हैं. आणि अशा रीतीने झाल्यानंतर जीव ब्रह्मरूप आहे, आत्मा ब्रह्मरूपच, हे आपोआपच ते तुला कळून देतात आणि तुला त्या आनंदाचा अनुभव देतात. आपण सारखी करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार लागेल. म्हणून एक वाक्य लक्षात ठेव, संत आपल्या पदातून बाजूला सरकत आहे आणि सगळ्याला आपल्या पदावर आणून ठेवतात. असं संताचं एक असं पद आहे, ते पदच्युत होत नाहीत आणि सगळ्याला आपल्या पदात आणून ठेवतात, आपण तीच पद राहतात. आणि देवाचं तसं नाही, देवाला पद सोडावं लागतं आणि कर्मठ तिथं ठेवावं लागतं. आणि शेवटचं दोनच पद आहेत, देवाचं पद देवाला बाजूला सरकावं लागेल आणि तिथं त्याला पद द्यावं लागेल. आणि साधूंचं पद असं आहे, आपणही त्या पदात राहतात
आणि जे सदशिष्य आहे त्याला त्या पदात आणून ठेवतात. म्हणून आपण सारिके करीती तारका, याचा अर्थ असं आपण मी स्वरूपानंद बघतो आणि त्याला स्वरूपानंदाचा अनुभव देतात. निज वस्तू दाविली माझी मत, माझी सुख मत दाविले डोळा, दिजली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. म्हणजे सुखाने प्रेमाने सुख अनुभवलं त्यांनी. प्रेमाच्या द्वार, प्रेम म्हणजे ज्याच्या आवडीचं असत शिष्य आहे, ज्याचे प्रेम इतकं त्या शिष्यावर आहे. एक सांगतो विषय निघाला. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या दोघांची स्त्री देशामध्ये भेट झाली. स्त्री देशामध्ये झाल्यानंतर थोडासा विचार नाही सांगत मी, महत्त्वाचा विषय सांगतो. ज्यावेळेस दोघं गुरु शिष्य एकांतात बसले त्यावेळेस ते गोरक्ष बोला, महाराज माझी काही आठवण येत असेल का तुम्हाला? तर त्यावेळेस म्हणले मच्छिंद्रा, गोरक्षा तुला सांगूच का, माझ्यावर विश्वास आहे का? म्हणजे हो. तुझी आठवण झाली की विष खाल्ल्यासारखं मला वाटत होतं अन्न. गुरु म्हणतात गोरक्षा, तुझी जर आठवण झाली तर हे मला विष वाटायचं अन्न सोडण्यासारखं, पण विष वाटायचं म्हणून खात नव्हतो. आणि शेतात तर हाडा मासाची काय वेगळीच अवस्था होती. तर हे ब्रह्मानंदी म्हणतो गुरुला मोजून पैसे द्यायचे, हुंड्याला किती पैसे देतो, दे सोडून, चल जाऊ दे. दोष दृष्टी स्वप्न में नहीं आने. हां, गुरुचं कसलाही आचार विचार कधीही त्या शिष्याच्या मनात स्वप्नात सुद्धा गुरुविषयी दोष मनात येऊ नये. तो खरा शिष्य. स्वप्नामध्ये अरे प्रत्यक्षात जरी घटना घडली, एक आधार म्हणून सांगतो, नसलेली गोष्ट त्यांच्याकडून घडत नसते, पण एखाद्या वेळेस आधार पण सांगतो. माझ्या दादांची गोष्ट, एक घडलेली गोष्ट मजाने. दादा वागणूकही तसेच होते. आता पूर्ववंश आचरण बिनचूक आणि ज्ञान तर ज्ञान, त्यांचं बोलता बोलता धेट सोडून दिला. असा एकच महात्मा, तेवढंच मी ऐकतो आहे. प्रश्नाचं उत्तर देता देता दादाने देह सोडला. कुठं वृत्ती असेल हे? प्रश्न उत्तर देतात आणि देह सोडतं. काय ह्याची कला आहे? आणि हे आपल्या घरात शिकायचं आहे आणि ह्याचा अनुभव करायचा आपल्याला. उगा गुमवतात जेवणामध्ये काय अर्थ नसतो. तर ही जन्मत सार्थ करणार याचं. आणि तिथे एक भागाबाई होती चांभारून, आणि महात्मा ते बी. पण दादा म्हणले आज बाजार आहे, चला म्हणले टरबूज आणले खायला. गेले दादा, ते टरबूजच्या रापीने चिरलं त्या भागून. गुरुजीने सांगा हे चिंतन गोड सांगावं, आणि ते चिरलं आणि ते दादाने घेतलं. म्हणजे दादा खाल्ले ते टरबूज. आणि पुन्हा म्हणते दादा मी कोण आहे, भागे जाऊ दे आम्ही रोचीनी. हे प्रेम काय दोष लागला त्यांना नाही का? म्हणजे हे कसं काय सांगितलं, स्वप्नाचे त्यांच्याविषयी दोषबुद्धी होणे हे गुरु शिष्याचं नातं आहे. पण ते नाही ना, आता आपलं त्यांचं पटत नाही बरं का, ते आपल्याला नाही जमत. त्यांचे आहेत गुरु आहेत, पण नाही आपल्याला आवडत नाही त्यांचं, नको आपलं त्यांच्याकडे यायला. म्हणून तर आम्ही 17 लोकांना जवळ करत नाहीत. पहिले गुरु करून आले असतात त्याला सांगतो माझ्याकडे नको, तुझं तू बघ. कारण ह्याच्यावर खूप चरित्र आहे याच्यात, गुरुचरित्रात. त्याला हरिहर ब्रह्म गंग रवि जाने, गुरु मूर्ती को ही में ध्याना, धारे जो चाहे कल्याणा. मग जो हरिहराची मूर्ती श्री गुरु आहे असं जो समजतो त्याचंच कल्याण होतं आहे. झालं याच्यावर एक गुरुजी चिंतन सांगितलं, ज्यावेळेस श्री गुरु तुला व्यवहार सांगतील त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणावं, ज्यावेळेस तुला श्री गुरु सांभाळतो त्यावेळेस विष्णू म्हणावं, ज्यावेळेस श्री गुरु तुला रागात येते त्यावेळेस शंकर म्हणावं, ज्यावेळेस श्री गुरु तुला विद्या सांगतील त्यावेळेस गणपती म्हणावं, ज्यावेळेस श्री गुरु तुला व्यवस्थिशीर पाठपाठांतर शिकवतो त्यावेळेस सरस्वती म्हणावं, ज्यावेळेस ज्ञान नेतील त्यावेळेस सूर्य म्हणावं. अशी भावना श्री गुरुविषयी ठेवावी लागते. कळतच नाही तर गुरु काय म्हणावं शिष्य काय म्हणून ना, योग आंधळेचा भाव धरता आला.
गुरु तोच जाण, शिष्याचे जन्म मरण चुकवणारा तो खास श्री गुरु होतो. नाही आमच्या बाबांनी जसं त्यांच्याकडे तसं समाज चांगलं झालं, 10-5 नंबर झाले, ते एक वाडा झाला आहे, पोरं बाळ झाली. गुरुची कृपा आहे हो रे. गुरुची कृपा नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो ना आता उद्धरवलो गुरुकृपे. ही श्री गुरुची कृपा. ज्ञानदेव म्हणे आता उद्धरलो म्हणजे मी ब्रह्मरूप असं कळलं. हे गुरूंचं काम असतं. शिष्याचं हेच मागायचं काम असतं. आताच काय नको, बाकी व्यवहार नाही आपल्या इथं लिहिलेला. हरिहर याच्या टिप आहे. हा म्हणजे हरिहर म्हणजे ते सगळे तेच वाटतं पाहिजे. हरि तोच वाटतं टिप. गुरु जब शिष्य के ऊपर वत्सला करे तब ताको हरि रूप कहिए विष्णु रूप जाने. आलं का नाही तेच. गुरु जब क्रोध करे तब ताको हर रूप कहिए शिव रूप जाने. हां गुरु जब राजसी व्यवहार विषय तत्पर होवे तब ताको ब्रह्म रूप कहिए सगळं ब्रह्म रूप सांगितलं. जाने. हां गुरु जब शांत विषय स्थित होवे तब ताको गंगा रूप कहिए गंगा देवी रूप जाने. गुरु जब वचन रूप किरणोकारी ब्रह्म संदेह सहित अज्ञान को दूरी करे तब रवि रूप कहिए सूर्य रूप जाने. आलं का सगळंच. इस रीति से ब्रह्मवेत्ता गुरु विषय शिष्य सर्वदा ईश्वर भाव राखे. स्वप्न विषय भी दोष दृष्टी लावे नहीं. हां स्वप्न सुद्धा इथं नुसतं ऐकलं तर माणसं म्हणजे काय खरं नाही त्यांचं. नाही ते बाबा तिथं उभं होते आणि त्या बाईला बोलत होते. हां असं आहे का, झालं संपला विषय. ठेवायचं ना कसं तुमच्या हिशोब, माझं काय नाही. किती राहिलं एवढं नाही. मग घेऊ वाटलं तुला ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगतो, नसले तर राहू दे. नाही राहायला पाहिजे नसलं. बरं नाही माझं नाही बाबा, तुझ्या इच्छेवर. राहू दे. राहू दे. दोन धन आणि मग राहू दे. धन कसं अर्पण करावा आणि वाणी. वाणी कशी अर्पण करावं. धन हे सगळं त्यांना देऊन टाकावं, काय करायचं. हां आणि मग वाणी बी त्या वाणीला गुरुच्या नावाशिवाय दुसरी गोष्ट नाही. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. नाही श्री गुरुराज, श्री गुरुराज, श्री गुरुराज म्हणून मग नाथांनी जप केला. जे जे गुरुराज माऊली जातं, 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 जे जे गुरुराज माऊली जातं. ही वाणी अर्पण. काय ते सामगुरीच पाहिजे. तरच लाभ होतो. नाहीतर आता काय हाणून मारून मुसलमान, मग काय तर असंच. नाही तर काय तितकी जबरदस्त सामग्री असेल ते राहील कसा. त्याच्याकडे साधन सुष्ट असले पाहिजे, त्याच्याकडे अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, त्यालाही लाभ. हो तरच जन्माचं सार्थक. म्हणून तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. तुकावरांनी आशीर्वाद दिला. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. ऐसा निश्चयाचा विरोध झाला. कसा निश्चयाचा. श्री गुरु गावीला मार्ग त्याच्यामध्ये मी स्थितीत पोहोचवलो असा ज्याचा निश्चय, त्याचा वंश धन्य आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुमचा धन्य, तुमचं धन्य काय ते वंशही तुमचा खोटा आणि तुमचा निश्चय बी खोटा आहे. परमार्थ जातीचा वेगळा आहे बाबा. सत्व गुणाचा वेगळा आंधळा परमार्थ, आंधळा आहे परमार्थ. खरा परमार्थ वेगळा. एकच शब्द सांगते वरील, खरा परमार्थ तलुरीच्या धारावर चालावं लागेल. कळलं तर. जेव्हाही अगोद पडती आघात येऊन या नित्यनित्यवारी. सगळे जीव दुःख देतात परमार्थिकाला. सगळे जीव परमार्थ नाही तेच त्रास देतात. पण हे सदशिष्य ईश्वरभक्त असल्यामुळे श्री गुरुला आणि देवालाच हाक मारतो. असं पण तसं नाही. आता ते वेगळं असतं. म्हणून आंधळा परमार्थ वेगळा
आणि उद्धार होण्याचा परमार्थ वेगळा. ठेवा.